आणि तमिळनाडूचा ड्रामा पाहिल्यानंतर आता जाऊयात पश्चिम बंगालमध्ये, जिथे विधानसभेच्या निकालानंतर 4 दिवस जोरदार हिंसाचार झाला. त्यात भाजप आणि तृणमूलच्या 6 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. इतक्या हिंसाचारानंतर राज्यात शांतता आणणं हे सुरक्षा यंत्रणांसमोरचं आव्हान होतं. आणि त्याच दरम्यान आज राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा झाली. आणि हे मुख्यमंत्री असणार आहेत शुभेंदू अधिकारी. कधी काळी ममता बॅनर्जींच्या सर्वात जवळ असलेले असे हे नेते होते. ममतांच्या शाळेत त्यांनी राजकीय धडे गिरवले. बंगालच्या इतिहासामध्ये तृणमूल काँग्रेसची एंट्री झाली त्यावेळी ते नंदीग्राम आंदोलन जे झालं होतं त्याचंही नेतृत्व शुभेंदू अधिकारी यांनी केलं होतं. सत्तेची महत्वाकांक्षा, पक्षातील मतभेद, राजकीय अन्याय अशी कारणं पुढे करत हे शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये येतात आणि अवघ्या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचे सर्वात कट्टर विरोधक बनतात. इतके की त्यांनी ममतांना सलग 2 विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत केलं. 2021 साली नंदीग्राममधनं आणि आता भवानीपूरमधून. बरं, फक्त ममता बॅनर्जींचा विरोधच नाही तर बंगालमध्ये भाजपला शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम शुभेंदू अधिकारी यांच्याच नेतृत्वात झालं. कदाचित त्यामुळेच की काय, पण आज मुख्यमंत्री पदासाठी नाव घोषित होणार होतं. त्यासाठी आमदारांची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री पदासाठी 8 प्रस्ताव आले, पण त्या प्रत्येक प्रस्तावात एकच नाव होतं, ते म्हणजे शुभेंदू अधिकारी. अभी कुछ समय पहले ही चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है. लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं. सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले. दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है. केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं. तर भाजपसाठी एक ऐतिहासिक क्षण होता हा बंगालमध्ये असलेला. पण मी मगाशी तुम्हाला शुभेंदू अधिकारी यांच्या संदर्भातली जी माहिती दिली त्या व्यतिरिक्त शुभेंदू अधिकारीच मुख्यमंत्री पदासाठी सर्वोत्तम उमेदवार का ठरले हे आपण पाहूयात. मीडिया सेंटरला जाऊयात आणखीन काही महत्वाची कारणं पाहण्यासाठी. मुख्यमंत्री पदासाठी शुभेंदूच का, तर हिंदुत्वाचे ते पोस्टर बॉय मानले जातात. आक्रमक हिंदुत्ववादी म्हणून त्यांची ओळख आहे. मोठा प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. 2 वेळा ममतांना त्यांनी पराभूत केलेलं आहे. आंदोलनातून तयार झालेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 3 दशकांचा राजकीय अनुभवही त्यांच्या गाठीला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा जनसंपर्क आहे जो खूप मोठा आहे. आणि याच कारणांमुळे आणि शिवाय सातत्याने 2 सलग 2 टर्म्समध्ये ममता बॅनर्जींना सुद्धा त्यांनी हरवलेलं आहे, हे सुद्धा महत्वाचं कारण. या कारणांमुळे शुभेंदू अधिकारी यांची एकमतानं निवड झाली. ते उद्या सत्ता स्थापनेचा दावाही करतील आणि त्यानंतर तातडीने शपथविधी होईल. इतक्या मोठ्या बहुमतानं सत्तेत बसतीलही, पण त्यांच्या समोरही काही मोठी आव्हानं असणार आहेत आणि ती आव्हानं सुद्धा आपण पाहूयात. त्यासाठी पुन्हा एकदा मी जाणार आहे मीडिया सेंटरला आणि मीडिया सेंटरला आपण पाहूयात की भाजप समोरची सर्वात मोठी आव्हानं पश्चिम बंगालमध्ये आता कुठली असतील. आत्ताचा हिंसाचार रोखणं हे सगळ्यात मोठं पहिलं आव्हान. कायदा आणि सुरक्षा स्थापित करणं हे महत्वाचं आव्हान असेल इथून पुढे पश्चिम बंगालमध्ये, कारण त्यावरनंच खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी ममता बॅनर्जींवरती टीका केली होती.
बांगलादेशी घुसखोरांना रोखणं, ज्याबद्दल सातत्याने उच्चार केलेला आहे भाजपने की हा त्यांचा एक महत्वाचा अजेंडा असेल, त्यांचा एक महत्वाचा हेतू असेल, पण तेच एक मोठं आव्हानही असणार आहे आणि प्रशासनावरती नव्यानं पकड आणणं हेही त्यांचं महत्वाचं आव्हान असेल. शिवाय डबल इंजिनचा परिणाम दाखवणं, सातत्याने डेव्हलपमेंटची, विकासाची सुद्धा भाषा केली जात आहे, त्यामुळे डबल इंजिन सरकारचा परिणाम दाखवणं हा सुद्धा त्यांचा एक महत्वाचा भाग असेल. आता या आव्हानांना भाजपचं नवं सरकार कसं पेलवणार आणि फक्त पश्चिम बंगालच नाही तर ईशान्येतील राज्यांसाठी भाजपचा कोणता मेगा प्लॅन आहे हाही महत्वाचा भाग आहे. त्रिपुरा में हमारी सरकार है, असम में हमारी सरकार है और बंगाल में भी अब हमारी सरकार बनी है. घुसपैठ असंभव होने वाली, गौ तस्करी असंभव होने वाली है और दृढ़ता के साथ बंगाल सरकार और भारत सरकार इस सीमा को राष्ट्र की सुरक्षा के अभेद किले के अंदर परिवर्तित कर लेगी. आता या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारला होता त्यावर प्रतिक्रिया काय आल्यात, एक नजर टाकूया मीडिया सेंटरला. युट्यूबवरनं संतोष यांची प्रतिक्रिया आहे. खरं तर इट डिपेंड्स ऑन द ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अँड प्राईम मिनिस्टर केअर फंड. त्यामुळेच विजयचं सरकार किती काळ टिकेल हे सांगणं जरा अवघडच आहे. काठावरचं सरकार आहे का याबद्दल आम्ही मत घेतलं होतं जनतेचं आणि त्यावरती संतोष यांची प्रतिक्रिया आहे. युट्यूबवरच्या पुढची प्रतिक्रिया संघर्षार्वी असं हँडल आहे युट्यूबवरचं. टिकलं पाहिजे पण भाजप असं होऊ देईल असं वाटत नाही असं त्यांनी म्हटलंय. फेसबुकवरनं डॉक्टर दीपक पाटील म्हणतायत नावातच विजय तर विजय होणारच. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया रितेश थारेवाल यांची आहे. विजय यांचं सरकार टिकणे हे पूर्णपणे त्यांच्या राजकीय कौशल्यावर अवलंबून असेल. सरकार 5 वर्ष टिकवण्यासाठी विजयांना केवळ सुपरस्टार असून चालणार नाही तर एक चतुर राजकारणी म्हणूनही सिद्ध व्हावं लागेल. आणि पुढची प्रतिक्रिया आहे ध्रुव वैद्य यांची. वर्ष दीड वर्षामध्ये टीव्हीके आमदारांची पक्षात घुसमट होऊन आणि जनतेचं भलं करण्याची उर्मी अनावर होऊन त्यांनी वेगळी वाट निवडण्याची बातमी येऊ नये हीच इच्छा आहे. फेसबुकवरनं त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्रामवरनं भंडारी रतिलाल म्हणतायत विजय थालापती सगळ्याच छोट्या पक्षांना सोबत घेतील आणि सरकार 5 वर्ष टिकेल. सरकार टिकेल असा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. इंस्टाग्रामवरनं विश अल्सोनार अशी असं हँडल असलेलं एक विनंती आहे याच निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना, जर तुम्ही कमेंट करत असाल तर तुमचं नाव कृपया त्या कमेंटमध्ये मेन्शन करत जा म्हणजे आम्हाला तुमचं नावही घेता येईल. असं आपण पुन्हा एकदा या कमेंटकडे जाऊया. विजय यांना नेहमी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, विशाल यांची प्रतिक्रिया आहे. आणि याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.